माझी एक रुटीन पेशंट आहे. आज तिला घेऊन तिची आई ओपीडी मध्ये आली होती. आईचं एक म्हणणं होतं की कालपासून 1-1.5 दिवस झाला ही सारखीच रडतीये. काय कारण आहे ते माहित नाहीये. झोपेल तेवढी शांत राहते आणि सारखी मला चिकटून बसलेली आहे. बाळाला तपासल्यानंतर मला तितकंसं काही काळजी करण्यासारखं कारण वाटलं नाही. मग मी त्यांना बाकीचे प्रश्न विचारायला सुरुवात केली की घरात कोणी अनोळखी किंवा कोणी पाहुणे आलेले आहेत का, मम्मी पप्पांचं काही भांडण झालेलं आहे का, आणि असे बरेच प्रश्न. तेव्हा मला आईने सांगितलं की हा मॅडम, काल दुपारी माझ्या हाताला कापलं होतं. आईने ऐक ग असं म्हटल्यानंतर ती लहानशी मुलगी तिची सगळी खेळणी सोडून आईकडे धावत गेली. आईच्या हातातून वाहणारं रक्त सुद्धा तिने पाहिलं आणि तेव्हा ती जोरात रडली. तेव्हापासूनची ती किरकिर अजूनही चालू आहे आणि तेव्हापासून ती आईला चिकटून बसलेली आहे. आपल्या लहानशा बाळाला काही लागलं किंवा बाळ आजारी असेल तर आपल्याला वाईट वाटतं, आणि सिमिलरली आपल्याला किंवा बाळाच्या केअरटेकर्सना, आई वडिलांना जर काही दुखापत झालेली असेल, त्यांना काही वाईट वाटलेलं असेल किंवा त्यांची तब्येत बरी नसेल तर त्या केसमध्ये आपल्या लहान बाळांना सुद्धा वाईट वाटतं. त्या केसमध्ये इमोशन्स हँडल करता यावे किंवा एक कम्फर्ट मिळण्यासाठी ते आपल्या आई वडिलांकडे जातात आणि त्यांना चिकटून बसतात. आणि मग बाळ आपल्याला चिकटायला लागलं की आपली चिडचिड होते. बाळाला मांडीची सवय लावली आहे, बाळाला अंगाची सवय लावली आहे, बाळाला उचलून घ्यायची सवय लागली आहे, असं डायलॉग्स पण ऐकायला मिळतात. पण हा सगळा विचार करण्यापेक्षा आपल्या बाळाला कम्फर्ट कसा देता येईल, त्याच्यावर आलेला हा इमोशनल स्ट्रेस कमी करण्यासाठी त्याला इमोशनली कसं अवेलेबल राहता येईल, हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे.